हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही जातोय रायगडला. निघालोय आम्ही. किती वाजलेत रे? आता वाजलेत 8. आम्ही किती वाजल्यापासून वाट बघतोय आमच्या एक फ्रेंडची. ती आत्ता आली आहे, तर आता आम्ही जातोय. तर टमटम आहे ना? हां येस. टमटमने जातोय. फक्त आता बघू, एन्जॉय करू. मस्त आहे या, मस्त एकदम थंडी आहे. कसं वाटतंय मार्शल? एक नंबर वाटतंय. फक्त एवढंच की अजून लवकर जाऊन सनसेट बघायला मिळेल. आणि पण मस्त मजा फक्त येते. एकच वाटतं आता आपले कार्तिक भाऊ, कसं वाटतंय कार्तिक? एक नंबर. हे हे चलो ना ढूंढे शहर एक नया, जहाँ मुस्कुराहटे हैं बिखरी, जहाँ से गम का मौसम गया, जहाँ मीठी बातें हर एक अजनबी से हो, भूले हम भी जो सारी फिक्रें, लम्हा लम्हा खुशियाँ बिखरे, इधर उधर और यहाँ वहाँ. पोचलो. कुठं पोचलो आपण? रायगड. ए नाही सगळ्यांची रायगड. ये पुणे. भूले हम भी जो सारी फिक्रें, लम्हा लम्हा खुशियाँ बिखरे, इधर उधर और यहाँ वहाँ, जाए वही दिल कहे जहाँ, बेबे 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 हम धड़कने, दिल जैसे धड़के धड़कने दो, क्यों है कोई आग नबी, शोला जो भड़के भड़कने दो. चढायला सुरुवात केली आहे गाईज. बस पुढे गेलेत काही लोक. आता आम्ही मागून चाललो आहे. मस्त मजा येते. खूप छान वाटतंय. सकाळी असं धुका पडलाय, असं प्रसन्न सुंदर वाटतंय. सोनेरी सूर्यकिरण, आणि त्याच्यामध्ये आम्ही रायगडला चाललोय. खूप मजा येते. मग कसं वाटतंय किती वाजलेत आता? दीक्षिता? मस्त आहे ना? दीपिका ताई? आता पायात गोळे आलेत, पण अजून खूप चढायचंय. 9:50 झाले. खूप छान वाटतं, एकदम फ्री मस्त. एन्जॉय करूया आता. चला. जास्त चाललो पण नाहीये, पण थकान लागलेली आहे. आणि आम्ही आता पहिला ब्रेक घेतलाय. कुठं? तर स्टार्टिंग पॉइंटलाच पहिला ब्रेक घेतलाय. ए हे पण दाखव ना. हिला दे ना. आणि काय खात आहेत बघा, चुपाचुप. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. ए चुपा चुप ह्याला एक द्या. अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलोय. कुठं पोहोचलो आपण? रायगड. अरे बाकी आहे अजून. चला. त्याच्यामुळे अरे सांगते ही स्टोरी काहीतरी सांगते. आपली ताई आता स्टोरी सांगते. हे आमची पायल ताई हाय. हाय. आता स्टोरी सांगणार आहे. सांगा दीपिका जरा. ताई कुठे गेलं? हिरकणीवाली. मी आज तुम्हाला हिरकणीची ऐक स्टोरी ना. सांगणार आहे. दिव्या हिरकणी तो बुरुज. दाखव. आम्हाला तो चढायचा. थांब की जरा, ती स्टोरी सांगते ना. स्टार्ट ब्रो. हिरकणी बुरुज हा नाव का पडलं, तर हिरकणी नावाची एक गवळण होती, जी कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती, आणि त्या दिवशी खूप संध्याकाळी झालेली. एक म्हणजे संध्याकाळी असा एक नियम होता की गडावरती गाडाचे दरवाजे संध्याकाळ झाल्यानंतर बंद करणार थोड्या वेळाने. तर त्या काळामध्ये ती आतमध्ये दूध विकण्यासाठी, दूध आणि दही विकण्यासाठी गेली होती. पण त्याच्यानंतर तिला खूप टाइम झाल्यानंतर, खूप संध्याकाळ झाल्यानंतर तिला गाडाचे दरवाजे बंद झाले. तिने खूप विनंती केली द्वारपालाकडे, मग पण विनंती केल्यानंतरही तिच्यासाठी तो नियम बदलणार नव्हता. सो त्यामुळे तिचं बाळ एकटं होतं घरी, खूप रडत होतं. त्या ओढीने ती बुरुजावरून एकटी खाली उतरली. त्यामुळे तिच्या त्या धाडसापोटी, शौर्यापोटी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही तिची बातमी कळाली, त्याच्यानंतर त्यांनी त्या बुरुजाला हिरकणीचं नाव दिलं.
हिरकणी बुरुज म्हणून. आज इतिहासाच्या सुवर्ण पानावरती हिरकणीचं ह्यामुळे नाव आहे. कळलं? घाबरायचं नाही ते हातावर अरे खाली पोचलोय गाईज, जास्त नाही, थोडंसंच आहे, पोचलो ऑलमोस्ट. तर आता डायरेक्ट गडावरती भेटूया. चला, ऑलमोस्ट महादरवाजाकडे पोचले. हे बघा, हे टकमक पॉइंट आहे. आता आम्ही इथं जाणार आहे. हा महादरवाजा आहे. महादरवाजा हा व्ह्यू बघा. फोटो आता घेतले सॉरी मी आली ऍक्च्युअली ह्यांना वाटलं होतं की मी चढणार नाही, पण असं आहे का? पोचलोय महादरवाजाकडे. हे पहा, हे यांचं इथं फोटोशूट चालू आहे. हा व्ह्यू बघा, पूर्ण ग्रुपचा काढतो. मस्त व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू. हवा अशी काय लागत नाहीये, पण थंड वाटते, खूप थंड वाटते सिरियसली. तुम्हाला व्ह्यू बघा कसं वाटतंय आदित्य? मस्त एकदम, म्हणजे की स्वर्गात आल्यासारखं. अच्छा, खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय दीपिका ताई तुम्हाला? एकदम भारी वाटतंय. समज गया. कसं वाटतंय पायल? स्वर्ग सुख. हे शाहिद कसं वाटतंय? गारगार वाटतंय. बरं गारगार वाटतंय. एकदम छान. खूप भारी वाटतंय सिरियसली. तुम्ही एकदा या कधी रायगडला, पण असं सुट्टीमध्ये नको या, ज्या गर्दी खूप असते. तुम्ही या, वीकडेजला या, पण खूप मजा येईल सिरियसली. या कधी. थँक्यू. चला, पाणी पाठी पाणी असते. एज बघा, आमची एज बघा, आम्ही थकलो. आई आजीबाई चढत आली, विचार करा. रायगड. ते नाही थकले, आम्ही थकलो भाई. जोश बघा, जोश गड चढायचा. थकलो भाई. थोडंफार अजून आहे चढायचं. जाऊया. इथं थांबलेत आता. तरुण टाटी बसे आहे साहे तरुण टाटी दमताय त्यांना काटेची आणि बसण्याची आवश्यकता नाही. सल्यूट आहे आपको. एबीपी माझाचा न्यूज रिपोर्टर आहे. टीव्ही वाला आहे. तुम्हाला मी आता फेमस करतो. पेन्शन कराल हो, आधी मला फेमस होतो, तुम्हाला पण फेमस करतो. काय रे पेन्शन बोलल्या पेन्शन पेन्शन आजीवन को आम्हाला पेन्शन नाही येत. चला, दमलोय. युट्यूबर ते लोक असे ओरडो पकडून कसे गेले असतील आम्हाला सहज दही दूध लोणी कुछ अलग ही चलता है इसका. पडलो असतो. टकमक पॉइंट दिसलाय. ऐक ना छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजून तेथील हिरकणी बुरुजाची. बसले होते गाव तळाशी वाळूस रे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता
तिराक क्षणभर विसावली त्यानी नाही मनी तिच्या कधी सांगवेल टलून गेली सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे आणि मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात ओके सर्वांनी तिकडे जागेवरती शांत थांबा 1 2 3 कागद पाहतोय कागदाचा आवाज आला तर सर्वांनी टाळ्या वाजवायचे 1 2 3 आता आपलं ऐकायचं थांबा. थांबा 2 मिनिटं 1 2 3 तिकडनं नाही काढणार. माझ्या सांगा दर्शन घ्या फोटो काढायचे असतील ते काढून घ्या मग आपण माहिती घेऊ. आता आम्ही झालं आमचं फिरून. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल दिसायला. मी आता हा व्हिडिओ एंड करतो इथंच. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय.